हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट किचनमध्ये। तर आज आपण दुधी भोपळ्याची भाजी बघणार आहोत। चला तर मग आपण सुरुवात करूया रेसिपीला। हे बघा, इथे मी एक दुधी घेतलेला आहे। एकदम साधी सोपी आणि सिंपल रेसिपी बनवणार आहोत आपण आज। चला तर मग आपण दुधीला कट करून घेऊया। आपल्याला सालं काढून घ्यायची याची आणि नंतर मग कट करायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आधी सालं काढून घ्यायची। तर इथे मी आता दुधी सालं काढून घेतली, आता कट करून घेते। हे बघा, इथे दुधी कट करून घेतलेला आहे। इथे टेचलेला लसूण घेतलेला आहे, हळद, मिरची, धनेपूड आणि जिरेपूड घेतलेले आहे। तर इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। आता तेल गरम झालेलं आहे, मी राई टाकलेली आहे तेलामध्ये, हिंग थोडंसं आणि हा टेचलेला लसूण आता तो आपण टाकलेला आहे। आणि नंतर मी दुधी टाकली आहे। मसाले आपले तेलामध्ये डायरेक्ट टाकले असते तर ते जळाले असते, त्यामुळे मी आधी दुधी टाकून घेतला आणि मग आता मी वरतून मसाले टाकून घेणार आहे। मसाल्यांमध्ये मी लाल मिरची, हळद, धनेपूड आणि जिरेपूड घेतलेले आहे आणि मीठ कढीपत्ता। हे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। अगदी सोपी भाजी आहे, यामध्ये खूप काही जास्त ॲड करण्याची गरज नाही आहे। कांदा, टोमॅटो वगैरे काही लागत नाही, झटपट होणारी भाजी आहे आणि पौष्टिक देखील आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता हे आपण झाकण ठेवून थोडा वेळ शिजू देऊ। 5 मिनिटानंतर मी उघडून बघितलेलं आहे, भाजी किती शिजली आहे। बऱ्यापैकी आपली भाजी शिजलेली आहे। अजून 1-2-3 मिनिटं आपण थोडी वाफ देऊन घेऊ आणि मग 1-2 मिनिटं अजून ठेवूया झाकण। थोडी शिजत आली की मग आपल्याला दाण्याचा कूट टाकायचा आहे, शेंगदाण्याचा कूट 2 चमचे टाकलेला आहे मी। कूट थोडासा जाडसर टाकायचा आहे, जेणेकरून भाजी आपली छान लागते त्याने। आणि आता वरतून थोडी कोथिंबीर टाकायची, म्हणजे छान भाजी आपली झालेलीच आहे। आता बघू शकता तुम्ही, भाजी किती छान झालेली आहे। आता मी इथे डिशमध्ये काढून घेतलेली आहे, भाजी सर्व केलेली आहे।
ते बघा किती छान झालेली आहे भाजी. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.